नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण 1 जूनपासून व्याख्यानाला सुरुवात केलेली होती आणि 15 तारखेपासून आपण विद्यालयात नियमित व्याख्यानाची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे 1 ते 14पर्यंत आपण 1 ते 15पर्यंत आपण घरून व्हिडिओ पाठवलेले होते. त्यानंतर आपण आता विद्यालयात 15पासून सुट्टी संपल्यानंतर विद्यालयातून हे व्हिडिओचं चित्रीकरण करून आपण या ठिकाणी आता आपल्यापुढं सादर करत असतो. आत्तापर्यंत आपण सैद्धांतिक विषयाचा जो माझ्याकडे आहे पेपर 3 या विषयाचा पाठ्य क्रमांक 1 शेतवाडी व्यवस्थापन हा पूर्ण केला. त्याची उजळणी आणि स्वाध्यायसुद्धा आपण घेतलेला आहे. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिकमध्ये एकूण 6 प्रात्यक्षिकं झालेली आहेत, ज्यामध्ये प्रात्यक्षिक अभ्यासक्रमाचं एक होतं. त्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षा स्वरूप हे पण दुसरं व्याख्यान आपण घेतलं होतं, जे तुम्हाला प्रात्यक्षिक क्रमांक 2 म्हणून होतं. प्रात्यक्षिक क्रमांकमध्ये आपण तुमच्या HSC बोर्ड परीक्षेसाठी जे प्रश्न क्रमांक 1 ओळखा व उपप्रश्नाची उत्तरं लिहा किंवा उपयोग लिहा यासाठीचं ते घेतलेलं होतं की वर्षभर यामुळं हे सर्व नमुने तुमच्यासमोर राहणार आहेत. प्रात्यक्षिक अभ्यासक्रम तुमच्यासमोर राहणार आहे आणि प्रात्यक्षिकाच्या परीक्षेचा नमुनाही राहणार. याच पद्धतीनं आपण सैद्धांतिकचा पाठ घेण्यापूर्वी सैद्धांतिकचं हे अभ्यासक्रम पाहिलेला होता. त्यानंतर त्याचं प्रश्नपत्रिका स्वरूप पाहिलेलं होतं. या सर्व बाबी आता आपण संपवलेल्या आहेत आणि नियोजित वेळापत्रकानुसार जे 4थं, 5वं आणि 6वं प्रात्यक्षिक होतं, जसं की पीक योजना, 5वं प्रात्यक्षिक होतं आपलं पिकांची फेरपालट आणि 6वं प्रात्यक्षिक जे झालं होतं ते म्हणजे आपण भेटीच्या संदर्भात होतं. शैक्षणिक भेट ॲक्च्युली आपण समक्ष आल्यावर देणार आहोत हे तुम्हाला यापूर्वी मी व्याख्यानात सांगितलेलं आहे. परंतु त्याचं अहवाल लेखन प्रात्यक्षिक वही कसं लिहायचं, ते प्रात्यक्षिक भेटीचे उद्देश काय असतात, ह्या सर्व बाबी आपण या प्रात्यक्षिक क्रमांक 6मध्ये म्हणजे कालच्या व्याख्यानामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. तर आज शनिवार दिनांक 19/6/21 आजचं जे आपलं व्याख्यान या ठिकाणी होणार आहे ते आपला सैद्धांतिकमधील पाठ्य क्रमांक 2 याविषयी ते असणार आहे. तर या सैद्धांतिक पाठ्य क्रमांक 2चं नाव या ठिकाणी की तुम्हाला दिसतंय कृषी अर्थशास्त्र. आणि यामध्ये जे वेगवेगळे मुद्दे आपण पाहणार आहोत त्यामध्ये त्या कृषी अर्थशास्त्राची व्याख्या पाहणार आहोत. कर्ज किंवा पतपुरवठा म्हणजे काय ते पाहणार आहोत. कृषी कर्ज त्याची व्याख्या पाहणार आहोत. कृषी कर्जाचे प्रकार पाहणार आहोत. किसान क्रेडिट कार्ड योजना म्हणजे काय, त्याचे फायदे काय ते पाहणार आहोत. आणि भांडवल त्याची व्याख्या आणि वर्गीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता एकापाठोपाठ एक आपण असे वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम याचं जर प्रास्ताविक करायचं झालं किंवा या पाठाची प्रस्तावना करायची झाली किंवा या पाठाचं आपल्याला महत्त्व तुम्हाला जर सांगायचं झालं तर साधारणपणे असं सांगता येईल की तुम्हाला माहिती आहे आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे तो कणा म्हणजे हा कृषी व्यवसाय आहे. मी कृषी अर्थशास्त्र जर थोडक्यात बघायचं म्हटलं तर कृषी अर्थशास्त्र म्हणजे काय, तर कृषी अर्थशास्त्राचे किंवा व्यवहाराचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे कृषीशास्त्र. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे कृषी व्यवसाय आहे किंवा कृषी उद्योग आहे. यामध्ये मग शेतकरी पीक उत्पादन घेतात किंवा त्याच्या अनुषंगानं परत अन्य जोड व्यवसाय करतात. तर थोडक्यामध्ये अजूनही भारतामध्ये जवळपास 60% किंवा त्यापेक्षा लोक हे पूर्णपणे कृषी व्यवसायावर अवलंबून आहेत त्यांच्या उपजीविकेसाठी किंवा त्यांच्या अर्थार्जनासाठी.
तर जर तुम्ही पाहिलं तर आत्ता अलीकडच्या काळामध्ये भारताची लोकसंख्या जशी वाढली तशीच औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, उद्योगधंदे चांगले वाढलेले आहेत. असं जरी असलं तरी शेतीवरचं त्यांचं अवलंबित्व कमी झालेलं नाही. कारण लोकसंख्या वाढली की त्यांना अन्न लागतंय, त्यांना वस्त्र लागतंय, त्यांना अन्य बाबी लागतात आणि ह्या सर्व बाबीसाठी अन्न पुरवठा असेल किंवा कृषी उद्योगासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो पुरवठा असेल, हे करण्याचं काम पुन्हा कृषी व्यवसायावरच येतं. आणि साहजिकच मित्रांनो, त्यामुळं कृषी व्यवसायाचं महत्त्व कमी झालेलं नाही किंवा होताना दिसत नाही. तुम्ही औद्योगिकरण किती झालं, शहरं किती वसली, तरी शेतातील कृषी व्यवसाय हा अखंडपणे चालू राहणार आहे, अखंडपणे त्याचं महत्त्व अबाधित राहणार आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये गेल्या वर्षी 1.5 वर्षामध्ये आपण कोरोनाचा प्रादुर्भाव पाहिला तर अन्य कोणताही व्यवसाय बंद पडला असेल, उद्योगधंदे बंद पडले असतील, परंतु कृषी व्यवसाय हा अविरत चालू राहिला. आणि यामधूनच कृषी व्यवसायाचं महत्त्व स्पष्ट होतं. आणि भारतीय कृषी व्यवस्थेमध्ये कृषी व्यवसायाचं स्थान काय हे सुद्धा स्पष्ट होतं. गेल्या 1.5 वर्षामध्ये उद्योगधंदे बंद पडल्यामुळे अर्थव्यवस्था पाक मोडकळीस यायला लागली, परंतु कृषीने याला आधार दिला आणि पूर्णपणे आपली अर्थव्यवस्था निष्फळ होणार नाही हे पाहिलं ते कृषी व्यवस्थेनं किंवा कृषी व्यवसायानं पाहिलं. कृषी व्यवसाय चालू राहिला नसता तर भारताला आर्थिक दिवाळ्यात पडावं लागलं असतं. परंतु कृषी व्यवसायाने या आपल्या कोरोना कालावधीमध्ये सुद्धा देशाला तारलं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय किती वाढले तरी शेती व्यवसाय हा मूलभूत व्यवसाय आहे आणि भारतीय व्यवस्थेमध्ये तो आपल्याला त्याच्याशिवाय अन्य कोणताही पर्याय या ठिकाणी नाही आहे. म्हणून पहिला जो मुद्दा आपण पाहिला, म्हणून हा जो पाठ आहे तो साधारणपणे आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याचं हे कारण होतं. यासाठी ही प्रस्तावना दिली. आपल्या अभ्यासक्रमानुसार आता आपण कृषी अर्थशास्त्राची व्याख्या द्यायची थोडक्यात माहिती मगाशीच मी तुम्हाला सांगितली की कृषी अर्थव्यवहाराचे स्पष्टीकरण करणारे जे शास्त्र आहे ते शास्त्र म्हणजे कृषी अर्थशास्त्र होय. आता कृषी अर्थशास्त्राचं महत्त्व थोडक्यात तुम्हाला पटवून दिले, कृषी व्यवसायाचं महत्त्व तुम्हाला सांगितलेले आणि कृषी क्षेत्रामध्ये भारतीय व्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्र किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा तुम्हाला आत्ताच्या या एकत्रित गोष्टीवरून कळलेलं आहे. परंतु आता कृषी व्यवसायापासून मिळणारं उत्पन्न जास्तीत जास्त फायदेशीर होण्यासाठी, जास्तीत जास्त नफा कमावण्यासाठी या आपल्या शेतीचं जे निर्वाह स्वरूप आहे ते निर्वाह स्वरूप बदलून त्याला उद्योगाचं स्वरूप प्राप्त होणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने कृषी अर्थशास्त्र या पाठामध्ये आपण विविध मुद्द्यांचा अंतर्भाव या ठिकाणी केलेला आहे. आता कृषी अर्थशास्त्रामध्ये पहिला जो मुद्दा या ठिकाणी तुम्हाला दिसतो तो म्हणजे कर्ज किंवा पतपुरवठा. कर्ज म्हणजे काय किंवा पतपुरवठा म्हणजे काय हे आपण अगोदर या ठिकाणी पाहणार आहोत. तर कर्ज म्हणजे तुम्हाला साधारणपणे ढोबळपणाने तुम्ही सांगू शकता की बाबा कर्ज म्हणजे एक विशिष्ट रक्कम विशिष्ट मुदतीनं विशिष्ट कालावधीसाठी परतफेडीच्या अटीवरती देणं घेणं म्हणजेच कर्ज देणं घेणं. जो अशी रक्कम घेतो तो ऋणको म्हणजे कर्ज घेणारा झाला आणि देणारा तो सावकार झाला. आता हे सावकार म्हणजे खाजगी सावकार नव्हे, तर ह्या विविध पतसंस्था, विविध बँका, विविध सहकारी संस्था अशा पद्धतीचं कर्ज पुरवठ्याचं काम भारतामध्ये आत्तापर्यंत करत आलेले आहे. तर कर्ज म्हणजे विशिष्ट व्याजदरानं विशिष्ट मुदतीसाठी किंवा कालावधीसाठी किंवा त्या कालावधीत त्यांनी परतफेड करावी अशा विश्वासानं दिलेली रक्कम होय आणि घेणाऱ्याने ती घेतलेली रक्कम होय. तर अशा पद्धतीने आपल्याला कर्जाची व्याख्या करता येईल किंवा अन्य भाषेमध्ये जर आपल्याला कर्जाची व्याख्या सांगायची झाली तर कर्ज म्हणजे असं साधन की ज्या साधनामुळं आपल्याला काही काळ त्या विशिष्ट बाबीसाठी खरेदी क्षमता निर्माण करणे होय. तर विशिष्ट कालावधीसाठी खरेदी क्षमता निर्माण करण्याचा जे साधन आहे, जो घटक आहे त्याला आपण कर्ज असं म्हणायचं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो कृषी कर्ज.
तर कृषी कर्ज, आता कर्ज म्हणजे काय ते आपण पाहिलं. मग कृषी कर्ज म्हणजे काय, तर कृषीच्या कारणासाठी घेतलेलं कर्ज म्हणजे कृषी कर्ज. म्हणजे कृषीसाठी किंवा शेती व्यवसायासाठी, मग ते शेती उत्पादन असेल किंवा शेतीचा दुसरा जोडधंदा असेल, तो जोडधंदा करण्यासाठी किंवा त्याला भांडवल म्हणून प्राप्त होण्यासाठी जी रक्कम आपण ठराविक मुदतीनं विशिष्ट कालावधीसाठी ठराविक व्याजदरानं घेतो, ती रक्कम म्हणजे कृषी कर्ज होय. किंवा शेतकऱ्याची काही विशिष्ट कालावधीसाठी खरेदी क्षमता वाढवण्यासाठीचं साधन म्हणजे कृषी कर्ज होय. तर अशा पद्धतीनं आपल्याला कृषी कर्जाची व्याख्या सांगता येईल. मग कृषी कर्ज किंवा पीक कर्ज म्हणजे प्रामुख्यानं पीक उत्पादनासाठी जे आपण कर्ज घेतलेलं असतं ते कर्ज म्हणजे पीक कर्ज. मग शासनाकडून हे कर्ज मिळतं. विविध पतसंस्था कार्यरत असतात, विविध बँका कार्यरत असतात किंवा विविध सहकारी संस्था त्यासुद्धा या कर्ज देण्याच्या पद्धतीत कार्य करत असतात. आता हे कर्ज केवळ रोखच मिळतं का असं नाही, तर रोखही मिळतं किंवा काही वस्तूच्या साहित्याच्या स्वरूपातही आपल्याला कर्ज उपलब्ध करता येतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला कृषी कर्जाची माहिती सांगता येईल. आता कृषी कर्जाची माहिती झाल्यानंतर पुढचा जो मुद्दा आपला आहे तो म्हणजे कृषी कर्जाचे प्रकार. तर कृषी कर्जाचे प्रकार कोणते आहेत ते आता आपण पाहणार आहे. पहिला जो प्रकार आहे तो अल्प मुदत कर्ज, दुसरा प्रकार आहे मध्यम मुदत कर्ज आणि तिसरा प्रकार आहे तो दीर्घ मुदतीचं कर्ज. तर अशा पद्धतीने कृषी कर्जाचे आपल्याला कालावधीच्या आधारावरती 3 प्रकार सांगता येतील. कालावधी कोणता, परतफेडीचा कालावधी. जो कालावधी त्या संबंधित शेतकऱ्याला परतफेडीसाठी, कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेला असतो किंवा ठरवलेला असतो, तो कालावधी, त्या कालावधीच्या आधारे कृषी कर्जाचे आपण 3 प्रकार पाहिले. अल्पमुदत, मध्यम मुदत आणि दीर्घ मुदत कर्ज. तर एका पाठोपाठ एक आपण याची माहिती या ठिकाणी आता घेणार आहोत. पहिला जो आहे तो अल्पमुदतीचे कर्ज. तर अल्पमुदतीचं कृषी कर्ज कुणाला म्हणायचं, ज्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी 1 वर्षाचा असतो. साधारणतः एक हंगाम झाल्यानंतर किंवा एक वार्षिक पीक निघाल्यानंतर, त्याचं उत्पादन निघाल्यानंतर त्या शेतकऱ्यानं त्या कर्ज परत फेडायचं असतं, अशी यामध्ये धारणा असते. तर 1 वर्ष कालावधीसाठी आपण कोणत्या पद्धतीचं कर्ज घेतो. प्रत्येक हंगामासाठी आपल्याला बियाणं लागतं, प्रत्येक हंगामासाठी आपल्याला खतं लागतात, काही अवजार आपल्याला भाड्याने घ्यावं लागतात. तो भाडं किंवा त्या अवजारांचा मोबदला आपण म्हणूया, त्या मोबदल्यासाठी काही आपल्याला पैशाची गरज असते, भांडवलाची गरज असते. तर अशा पद्धतीची कामं, मग शेतमजुराची मजुरी देणे, त्यानंतर एखाद्या ट्रॅक्टरने नांगरट केली असते त्या नांगरटीचा मोबदला देणे, कुळवाच्या पळ्या घेतली असतील तर त्याचा मोबदला तुम्हाला द्यायचा असतो. अपूर्व मशागतीची कोणती कामं केली असतील तर त्याचा मोबदला तुम्हाला या ठिकाणी द्यायचा असतो आणि तो मोबदला देण्यासाठी ही रक्कम आपल्याला वापरावी लागते. म्हणजे शेतमजुराचा मोबदला, विविध यंत्रासाठी आपण जे भाडुत्रे आणलेले त्याचा मोबदला, बी बियाणे खते यासारखे ज्या आवर्ती कृषी निविष्ठा म्हणतो, ज्या वरचेवर आपल्याला वापरायच्या असतात, नियमित वापरासाठी त्या वारंवार लागत असतात, अशा निविष्ठा किंवा साधने खरेदी करण्यासाठी आपल्याला हे अल्पमुदतीच्या कर्जाची आवश्यकता असते. आता अल्पमुदतीचं कर्ज सर्वसाधारणपणे हंगामी पिकासाठी आपण घेतो, परंतु केळी, पपई हे द्वैवार्षिक पीक आहेत तुम्हाला माहिती. या पिकाच्या बाबतीमध्ये या अल्पमुदत कर्जाच्या जो दरवाढ आहे त्या दरवाढी याचे अल्पमुदत कर्जाचा जो कालावधी आहे तो कालावधी साधारणतः 1.5 वर्षाचा असतो. फक्त या काही पिकांचं त्या ठिकाणी एक्सेप्शन केलेलं आहे. हंगामी पिकासाठी परतफेडीचा कालावधी 1च वर्ष आहे. मात्र केळी आणि पपईसारख्या पिकासाठी आपल्याला हा कालावधी 2 वर्षांसाठी या ठिकाणी असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं जे प्रकार आहे मध्यम मुदत कर्ज. मात्र हे पाहण्यापूर्वी आणखी एक मुद्दा यामध्ये मला तुम्हाला सांगावासा वाटतो की अल्पमुदत कर्ज मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक ठिकाणी ज्या विविध कार्यकारी सहकारी संस्था असतात त्या संस्थांचं सभासद होणं
आवश्यक असतं. प्रत्येक गावामध्ये विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत. त्या संस्थांमार्फत अशा पद्धतीचं कर्ज आपल्याला उपलब्ध करून घेता येतं. तर अशा पद्धतीनं अल्पमुदत कर्ज आपण पाहिलं. 3 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे. प्रामुख्यानं हंगामी पिकासाठी हे कर्ज असतं. प्रामुख्यानं 1 वर्षाच्या कालावधीसाठी हे कर्ज असतं. दुसरी गोष्ट 1.5 वर्षाचा कालावधी काही विशिष्ट पिकांसाठी असतो, जसे की केळी आणि पपया. आणि यासाठी तुम्हाला प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्था ज्या आहेत त्या संस्थांचं सभासद असणं आवश्यक असतं. तर हे झालं आपल्याला अल्पमुदत कर्जाच्या बाबतीतली माहिती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत मध्यम मुदत कर्ज कशा प्रकारचे असते. आता अल्पमुदतीमध्ये आपण पाहिले 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी असतो. तर मध्यम मुदत कर्जासाठी आपल्याला साधारणपणे 1 ते 5 वर्षाचा कालावधी असतो, ज्या कालावधीमध्ये आपल्याला ह्या कर्जाची परतफेड करायची असते. अशा प्रकारच्या कर्जाला जे कर्ज आपण 1 ते 5 वर्षाच्या मुदतीसाठी घेतलेलं असतं त्या प्रकारच्या कर्जाला आपण मध्यम मुदत कर्ज असं म्हणतो. आणि या कर्जाचा कालावधी परतफेड कालावधी हा 1 ते 5 वर्ष याप्रमाणे असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा जो प्रकार आहे दीर्घ मुदतीचा, परंतु तत्पूर्वी हे मध्यम मुदतीचं जे कर्ज आहे ते कर्ज आपल्याला कोणत्या कामासाठी घ्यायचं असतं. तर साधारणपणे मध्यम प्रकारे जे भांडवल लागतं, जे अल्प भांडवल आपण मगाशी पाहिलं हंगामी पाहिजे, मध्यम प्रकारे जे भांडवल लागणारे काही कामं करायची असतात त्या कामासाठी आपल्याला या पद्धतीचं मध्यम मुदत कर्ज घेता येतं. ज्याच्यामध्ये काही शेतीमध्ये काही सुधारणा करण्याची कामं असतात, त्या कामासाठी सुद्धा याचा आपल्याला मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. आता याच्यासाठी ज्या अटी आहेत यामध्ये प्रामुख्याने अशा शेतकऱ्याला किमान 2 एकर इतकं जमिनीचं क्षेत्र किंवा जमीन धारणा त्याच्याजवळ असली पाहिजे. आणि ही जमीन धारणा त्यानं निर्गत जोखमीसह त्या तारण म्हणून त्याला देता आली पाहिजे. तर अशा पद्धतीनं मध्यम मुदतीच्या कर्जाला आपल्याला काही अटी असतात. तर मध्यम मुदत कर्जाच्या बाबतीमध्ये आपण काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. एक म्हणजे याचा परतफेड कालावधी तो आहे 1 ते 5 वर्षाचा. नंतर शेती सुधारण्याच्या संदर्भातली जी काही कामं असतील ज्याला साधारणतः मध्यम खर्चाचं भांडवल लागतं, अशा सर्व प्रकारच्या भांडवलांना आपल्याला मध्यम मुदत कर्ज घ्यावं लागतं. त्याच्यानंतर जर सांगायचं झालं तर आपल्याला याच्यामध्ये जी 2 एकर जमिनीची आट या ठिकाणी असावी लागते. त्याप्रमाणे मध्यम मुदत कर्जाच्या बाबतीमध्ये जर बघायचं झालं तर आपल्याला अनेक प्रकारचे जे मध्यम कारणासाठी जे भांडवल लागतं ते प्रामुख्यानं तुमची जी शेतवाडी असेल तर त्या शेतवाडीवरती तुम्हाला बैलजोडी खरेदी करायची असेल. तुमचा व्यवसाय दुग्ध व्यवसाय असेल, दुग्ध व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला गायी खरेदी करायची असते, म्हशी खरेदी करायची असते. या सर्वसाधारण गोष्टीसाठी आपल्याला मध्यम स्वरूपाचे भांडवल असणारे जे प्रकार आहेत किंवा घटक आहेत किंवा साधनं किंवा निविष्ठ आहेत त्यासाठी आपल्याला मध्यम मुदतीचं कर्ज आवश्यक असते. त्यानंतरचा तिसरा जो प्रकार आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे दीर्घ मुदतीचं कर्ज. आता मध्यम मुदतीचं कर्ज आपण पाहिलं 1 ते 5 वर्ष, त्यापूर्वी 1 वर्ष पाहिलं हे अल्प मुदतीचं. तर दीर्घ मुदतीला आपल्याला 5 वर्षापेक्षा जास्त इतका मोठा कालावधी कर्ज फेडण्यासाठी उपलब्ध असतो. आणि मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये खर्च करण्यासाठी, शेतवाडीमध्ये खर्च करण्यासाठी आपल्याला या कर्जाचा उपयोग होतो. जसं की तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायचं असेल, एखादं मळणी यंत्र खरेदी करायचं असेल, किंवा अगदी तुम्ही शेत जमीन तुम्हाला खरेदी करायची असेल, तर अशा प्रकारच्या खरेदीसाठी तुम्हाला भांडवल मोठ्या प्रमाणात लागतं. आणि मग अशा मोठ्या प्रमाणातलं भांडवल परतफेड करायचं असेल तर त्यासाठी कालावधीसुद्धा मोठा लागतो. आणि त्यानुसार तुमच्या कर्जाची जी रक्कम आहे त्या कर्जाच्या रकमेनुसार 5 वर्षांनंतरच्या कालावधीसाठी तुम्हाला विशिष्ट कालावधी परतफेडीसाठी दिला जातो आणि त्याला आपण म्हणायचं दीर्घ मुदतीचं कर्ज. आता दीर्घ मुदतीच्या कर्जामध्ये सुद्धा आपल्याला किमान शेत जमीन जी आहे ती 2 एकर इतकी असावी लागते. म्हणजे जमीन धारणा 2 एकर ही याच्यासाठी महत्त्वाची अट आहे. आणि यांचा निर्वेद जोखीम बोझा तुम्हाला त्या
कर्जाच्या कारणासाठी त्या ठिकाणी द्यावा लागतो. तर या पद्धतीने आपलं झालं दीर्घ मुदतीचं कर्ज. याच्यावर तुम्हाला गाडीला जागा असतील, जोड्याजुळवा असतील किंवा टिपाल्या असतील किंवा मोठा प्रश्न, अशा सर्व प्रकारचे प्रश्न उपलब्ध होऊ शकतात. ते आपण नंतर स्वाध्यायामध्ये पाहूया. आत्ता प्रत्येक टॉपिक अंदर प्रश्न पाहण्यापेक्षा मागील पाठाच्या वेळेस जसं आपण शेवटी एक स्वाध्याय घेतला होता, उजळणी आणि स्वाध्याय, तसा हा पाठ संपल्यानंतर आपण या पाठासाठी उजळणी आणि स्वाध्याय हे या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर हे झाले कर्जाचे प्रकार: अल्प मुदत कर्ज, मध्यम मुदत कर्ज, दीर्घ मुदत कर्ज. त्यानंतरचा जो आपला टॉपिक आहे, तो घटक आहे, उपघटक आहे, तो म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. किसान क्रेडिट कार्ड ही योजना भारतामध्ये 1998 ऑगस्ट 1998 मध्ये सुरुवात झाली या योजनेला. आणि या योजनेची सुरुवात भारतीय रिझर्व्ह बँकेने केली आणि त्यासाठी त्यांनी नाबार्ड या शिखर बँकेचं सहकार्य घेतलं. नाबार्ड, नॅशनल ॲग्रिकल्चर बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, या नाबार्ड शाखेच्या माध्यमातून तुम्हाला ही किसान क्रेडिट कार्ड योजना चालू झाली. आणि हे किसान क्रेडिट कार्ड योजनेमध्ये तुम्हाला पासबुक वजा एक पुस्तक दिलं जातं. ज्या पुस्तकामध्ये तुमचं शेतकऱ्याचं नाव असेल, शेतकऱ्याचा पूर्ण पत्ता असेल, शेतकऱ्याचे जमीन क्षेत्र किती आहे त्याचा सर्व उल्लेख असेल आणि या किसान क्रेडिट कार्डचा वैधता कालावधी त्या ठिकाणी नोंदलेला असेल. असं एक पासबुक वजा एक आपल्याला कार्ड मिळतं आणि ते पुस्तक मिळतं आणि त्या पुस्तकाच्या आधारे आपल्याला दरवर्षी कर्ज प्राप्त करून घेता येतं. ही योजना एकदा तुम्ही या योजनेला रजिस्टर झाला की दरवर्षी तुम्हाला पुन्हा त्यासाठी प्रक्रिया करण्याची आवश्यकता नसते. या क्रेडिट कार्डाच्या आधारे तुम्हाला अगदी बिनधास्तपणे कर्ज प्राप्त होऊ शकतं. तर हे जे किसान क्रेडिट कार्ड योजना आहे, या किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे काय आहेत ते आता आपण बघूया. किसान क्रेडिट कार्ड योजना अतिशय सोपी आणि सुलभ योजना आहे. अगदी सर्वसाधारण व्यक्ती, कमी शिकलेला किंवा अशिक्षित व्यक्तीसुद्धा या योजनेचं, या कार्डचा अवलंब करू शकतो किंवा वापर करू शकतो. तर हे किसान क्रेडिट कार्ड योजनेमध्ये हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल. तो मुद्दा म्हणजे की यामध्ये आपल्याला ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि कोणतीही व्यक्ती ती सहजपणे करू शकते. आता मगाशीच एक मुद्दा फायदा मी तुम्हाला कार्ड योजनेची माहिती देत असताना दिलेला होता आणि तो मुद्दा म्हणजे या किसान क्रेडिट कार्ड योजना जी आहे, या योजनेसाठी दरवर्षी पुन्हा कर्ज प्रकरणासाठी तुम्हाला आवेदनपत्र किंवा ॲप्लिकेशन करावं लागत नाही. ही जी किचकट प्रक्रिया होती, दरवर्षी नवीन अर्ज घ्या, नवीन माहिती भरा, नवीन साक्षीदार पकडा, नवीन जामीनदार घ्या आणि मग ते प्रकरण सादर करा, यासारख्या बाबी या किसान क्रेडिट कार्ड योजनेमुळं आपल्याला टाळता आलेल्या आहेत. हा एक याचा महत्त्वाचा फायदा आहे. आणि त्यानंतर निश्चितपणे कोणतीही काळजी न करता पाहिजे त्यावेळी शेतकरी या किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज उचलू शकतो. हा झाला याचा तिसरा फायदा. आणि चौथा जो फायदा आपल्याला सांगता येईल म्हणजे यासाठी कुठल्याही निश्चित अशा कोणत्या विविध प्रकारच्या बँकेमध्ये आणि त्यांच्या विविध गावातील शाखेमध्ये तुम्हाला आर्थिक जो बाबी यातून घ्यायच्या आहेत ते घेता येतात. तुम्हाला पैसा रक्कम जी मिळवायची आहे ती रक्कम तुम्हाला कोणत्याही बँकेतून, कोणत्याही शाखेतून या ठिकाणी घेता येतं. अनेक असंख्य बँका याच्यामध्ये त्यांनी रजिस्टर्ड केलेल्या असल्यामुळं अमुक एकाच बँकेत जावा तरच तुम्हाला मिळेल का अमुक एकाच शाखेत जावा मगच तुम्हाला मिळेल असं काही नाही. त्यासाठी अनेक बँका, अनेक गावं त्याच्यामध्ये त्यांनी रजिस्टर करून घेतलेले असल्यामुळं तुम्हाला परत पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी जायची आवश्यकता नसते. तर अशा पद्धतीनं याचे फायदे आहेत आणि वैधता कालावधी संपेपर्यंत या कार्डचा आपण मोठ्या प्रमाणात उपयोग करू शकतो. जे तुमची मर्यादा दिलेली कर्जाची, त्या कर्जाच्या मर्यादेमध्ये तुम्हाला वारंवार कर्ज कोणतीही नवीन प्रक्रिया न करता या ठिकाणी घेता येतं. हा मोठा फायदा ह्या किसान क्रेडिट कार्ड योजनेचा आहे. त्यानंतर पुढचा जे मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे भांडवल आहे. आणि भांडवल म्हणजे काय?
तर भांडवल म्हणजे भविष्यकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी लागणारी संपत्ती किंवा पैसा, त्याला आपण भांडवल म्हणूया. किंवा भांडवल म्हणजे काय, तर एखाद्या आपल्याला शेतीचं जर उदाहरण घेतलं तर पीक उत्पादनासाठी लागणारा ज्या निविष्ट आहे, पीक उत्पादनासाठी लागणारं जे साहित्य आहे, हे साहित्य खरेदी करण्यासाठी, त्याचा वापर शेतजमिनीमध्ये करण्यासाठी जे काही आपल्याला संपत्ती लागते, जी काही आपल्याला पैसे लागतात, रक्कम लागते, त्या रकमेला, त्या गोष्टीला, त्या घटकाला आपण भांडवल असं म्हणतो. म्हणजे दोन प्रकारे आपल्याला याची व्याख्या करता येईल. भविष्यकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी वापरायची संपत्ती किंवा पैसा, किंवा दुसरं पिकाचं उदाहरण तुम्ही सांगायचं झालं तर पीक उत्पादनासाठी किंवा अन्य कोणत्याही व्यवसायासाठी ज्या काही अंतर्भूत बाबी असतात ते व्यवसाय करण्यासाठी, ते खरेदी करण्यासाठी, त्याचा वापर करण्यासाठी जो काही पैसा लागतो त्याला म्हणायचं आपण भांडवल. उदाहरणार्थ एखाद्या पिकाचं उत्पादन घ्या. ऊस पिकाचं तुम्ही उत्पादन करत असाल तर ऊस पिकाच्या उत्पादनासाठी सुरुवातीला काय लागतं, पूर्व मशागत करावी लागते, शेत नांगरावं लागतं, नांगरट करण्यासाठी ट्रॅक्टरला त्याचा मोबदला तुम्हाला द्यावा लागेल, ढेकळं फोडणे किंवा कोळवाच्या पाळ्या द्याव्या लागतात, त्यासाठी ट्रॅक्टर किंवा बैलजोडी जे काही तुमच्या भागात जे उपलब्ध असेल ते असेल तर त्यासाठी तुम्हाला एकरावरती, हेक्टरवरती त्यासाठी मोबदला, भाडं हा मोबदला म्हणून द्यावा लागतं. त्यानंतर मग वाफे ओढणे आले, मग प्रत्यक्ष लागवड आली, लागवड करायसाठी काही मजूर तुम्हाला त्या ठिकाणी वापरावे लागतात. त्यानंतर मग त्यासाठी खतं आली, त्यानंतर बियाणं खरेदी करणं आलं, काही कीटकनाशक आली, बुरशीनाशक आली. ती नुसती खरेदी करणंच नव्हे तर ते फवारण्यासाठी तुम्हाला मजुरीचा खर्च आहे, किंवा एखादं स्प्रेइंग मशीन तुम्हाला भाडोत्री आणायचं असेल तर ते आहे, किंवा ते खरेदी करायचं असेल, ह्या सर्व बाबीला पैसा लागतो. अगदी ते पीक काढून बाहेर जाईपर्यंत, विकेपर्यंत, ऊसाच्या बाबतीत ते कारखान्याला पोचवेपर्यंत तुम्हाला त्याच्या वाहतुकीचाही खर्च करावा लागतो. सर्व बाबीचा खर्च, अन्नधान्याचं पीक असेल तरी पूर्व मशागत करावी लागते, पुन्हा अंतर मशागत करावी लागते, काढणी मळणीला खर्च करावा लागतो, काही मजूर काढणी मळणीला लावावे लागतात, मळणी यंत्राचा वापर करावा लागतो, किंवा कंबाईन हार्वेस्टर त्या ठिकाणी जे काढणी आणि मळणी दोन्हीचं कामं करतो. या सर्व बाबींसाठी पैसा किंवा संपत्ती लागते, आणि ही संपत्ती किंवा हे पैसा पुरवण्यासाठी जे आपण रक्कम वापरतो ह्यासाठी ते म्हणजे आपलं भांडवल. कोणताही व्यवसाय करण्यासाठी जो खर्च लागतो, थोडक्यामध्ये उत्पादनासाठी जो खर्च लागतो तो खर्च म्हणजे त्या विशिष्ट व्यवसायासाठी, त्या विशिष्ट पिकाच्या उत्पादनासाठी लागणारं भांडवल आहे, किंवा मागाशी सांगितल्याप्रमाणे भविष्यकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी लागणारी संपत्ती म्हणजे आपलं भांडवल होय. आता ह्या भांडवलाचं अनेक प्रकारे वर्गीकरण करता येतं. एक म्हणजे विविध घटक त्यासाठी वापर केला जातो घटकांचा. तर हे घटक कोणते, तर पहिला घटक आहे आपला कालावधी. कालावधीच्या आधारे आपण भांडवलाचं वर्गीकरण करतो. आता भांडवलाचं वर्गीकरण करत असताना दोन प्रकार आहेत तिथं. एक म्हणजे स्थिर भांडवल आणि दुसरं म्हणजे खेळतं भांडवल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्थिर भांडवल म्हणजे कोणतं, ज्या स्थिर वस्तू खरेदी करायच्या, जमीन खरेदी करायची, ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे, ज्याचा उपयोग असंख्य दिवस आपण करू शकतो, भरपूर कालावधीसाठी करू शकतो, अशा स्थिर वस्तूंच्या किंवा अशा जास्त कालावधीचा टिकाऊपणा असलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी आपल्याला जे भांडवल लागतं त्याला आपण स्थिर भांडवल म्हणायचं. याची उदाहरणं तुम्हाला आता मी सांगितली की जमीन खरेदी करणं असेल किंवा इतर कोणत्याही खर्चिक बाबी खरेदी करणं असेल, जास्त खर्चाच्या बाबी खरेदी करणं असेल ते भांडवल म्हणजे स्थिर भांडवल. मग तरंगत भांडवल कोणतं, तत्कालीन बाबी ज्या आवर्ती कृषी निविष्ठा, खते, बियाणे जे वारंवार लागतं, कीटकनाशकं वारंवार लागतात, तणनाशकं वारंवार लागतात, या सर्व बाबी खरेदी करण्यासाठी लागणारं जे भांडवल आहे त्याला म्हणायचं तरंगत भांडवल. म्हणजे कालावधीच्या आधारे आपण दोन प्रकारचे भांडवलाचे प्रकार बघितले, स्थिर भांडवल आणि दुसरं म्हणजे तरंगत भांडवल. त्यानंतर मालकी हक्कानुसार सुद्धा भांडवलाचे दोन प्रकार आहेत. मालकी हक्कानुसार तर भांडवल बघायचं असेल तर एक तर खाजगी भांडवल आणि दुसरं म्हणजे राष्ट्रीय भांडवल.
आता खाजगी भांडवल म्हणजे कोणतं? शेतकऱ्यांचे बँकेत असलेला पैसा किंवा घरात असलेली रोख रक्कम हे त्याचं खाजगी भांडवल, किंवा एखाद्या कंपनीत किंवा एखाद्या सहकारी संस्थेत त्याचे असलेले शेअर्स हे त्याचं झालं खाजगी भांडवल. राष्ट्रीय भांडवल कोणतं? जे भांडवल तो वापरतो तो म्हणजे उदाहरणार्थ रस्ते वाहतूक, रस्ते हे राष्ट्रीय भांडवल झालं. त्यानंतर रेल्वे, या रेल्वेचा वापर जेव्हा तो शेती कामे करतो तेव्हा राष्ट्रीय ते भांडवलाचा वापर त्या ठिकाणी तो करत असतो. तर रस्ते, रेल्वे, बँका हे झालं राष्ट्रीय. दूरध्वनी आला ते सुद्धा राष्ट्रीय भांडवल आहे. त्यानंतर पर्यायी उपयोगाच्या आधारे जे भांडवल आपण वापरतो त्या भांडवलाला पुन्हा ते तात्कालिक बाबीसाठी वरचेवर खरेदी करायचं असतं म्हणून त्याला तरंगते भांडवल असं म्हणायचं. म्हणजे पर्यायी उपयोगाच्या आधारे हा भांडवलाचा प्रकार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बुडीत भांडवल, तेच प्रकार आहेत. घटकाच्या आधारे फक्त आपण वेगळा प्रकार पाहतोय. म्हणजे कसं की आपण कालावधीच्या आधारे बघितलं स्थिर भांडवल, तेच भांडवल इथं बुडीत भांडवल होतं. म्हणजे शेत जमिनीसाठी तुम्ही एकदा का भांडवल गुंतवलं तर ते भांडवल कायमचं ते बुडीत असतं. त्याच्यावर मिळणाऱ्या उत्पादनापासूनच तुम्हाला ते परत फेडत मिळत असते. एकदा ते गुंतवलं की परत त्याला पर्याय नसतो, म्हणून ते भांडवल आहे ते बुडीत भांडवल. तर भांडवल कशाच्या बाबतीमध्ये होईल? कालावधीच्या बाबतीमध्ये आपण जे खेळतं भांडवल बघितलं होतं ते इथं ह्या पर्यायी उपयोगाच्या आधारे तुम्हाला ह्याचं भांडवल होईल. म्हणजे तरंगत भांडवलाच्या ऐवजी ते तरंगत भांडवल आपल्या पर्यायी उपयोगाच्या आधारे होईल. आणि मालकी हक्कानुसार ते किंवा स्थिर भांडवल, खेळते भांडवल ते कशाच्या आधारे होईल? तर कालावधीच्या आधारे त्या ठिकाणी ते भांडवलाचे प्रकार होईल. अशा प्रकारे भांडवल विविध घटकाच्या आधारे आपण आपल्या याच्यामध्ये जे भांडवलाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये विविध घटकांच्या आधारे आपण ते प्रकार या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर आवश्यकतेनुसार भांडवलाचे वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे उत्पादक भांडवल, विविध पिकांच्या उत्पादनासाठी, विविध व्यवसायांच्या उत्पादनासाठी जे लागणारं भांडवल आहे त्या भांडवलाला आपण मग उत्पादक स्वरूपाचं भांडवल या ठिकाणी म्हणतो. दैनंदिन वापरासाठीचं भांडवल जे आहे, अन्न असेल, कपडे असेल, त्या नियमित वस्तू ज्या शेती व व्यवसायावर तुम्हाला लागतात, जनावरांचं खाद्य असेल त्याची व्यवस्था करण्यासाठी जे भांडवल लागतं त्याला आपण हे अशा पद्धतीनं दैनंदिन वापराचं भांडवल म्हणतो. मोबदला भांडवल जे आहे म्हणजे विविध बाबींसाठी जो मोबदला द्यायचा असतो, शेतमजुराला त्याच्या केलेल्या मजुरीचा मोबदला द्यायचा आहे, एखाद्या ट्रॅक्टर नांगरट करायला आला त्याला नांगरलेल्या रानाचा मोबदला द्यायचा असेल, किंवा एखादा औषध मारून 1 वर 2 एकर औषध मारण्यासाठी आलेला व्यक्ती असेल त्याला त्यासाठी पूर्व मशागतीसाठी काही नसेल, आंतर मशागतीसाठी काही असेल, या सर्व उत्पादनाच्या बाबीसाठी आपण या पद्धतीचं भांडवल या ठिकाणी वापरू शकतो. आणि दुसरं म्हणजे सहाय्यकारी भांडवल. जर एखाद्या मूळ उत्पादनाच्या घटकासाठी सहाय्यक ठरेल असे काही अन्य घटक असतात, ते घटक खरेदी करण्यासाठी जे भांडवल आपण वापरतो त्या भांडवलाला आपण सहाय्यकारी भांडवल असं म्हणतो. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो भांडवलाचे जे प्रकार आपण पाहिले ते म्हणजे 3-4 घटकांच्या आधारे आपण ते पाहिले. एक म्हणजे कालावधीच्या किंवा टिकाऊपणाच्या आधारे भांडवल कसं केलं जातं. दुसरा प्रकार आपण पाहिला मालकी हक्कानुसार भांडवल कसं प्रकार असतात. त्यानंतर पर्यायी उपयोगाच्या आधारे भांडवलाचे काय प्रकार असतात. आणि शेवटी आपण आवश्यकतेनुसार भांडवलाचे प्रकार काय असतात याची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. आता आजच्या व्याख्यानापुरता हा भाग याच ठिकाणी आपण संपवतोय. मात्र पुढील व्याख्यानामध्ये आपण या पाठ क्रमांक 2 कृषी अर्थशास्त्रामध्ये जो राहिलेला भाग आहे तो म्हणजे शेतीवाडीवर ठेवायच्या विविध लेखा किंवा नोंदवह्या याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तर शेतीच्या नियमित कामकाजासाठी काही विशिष्ट प्रकारच्या आपल्याला नोंदी ठेवायच्या असतात आणि त्या काही हिशोबाच्या नोंदी ठेवायच्या असतात, ज्यावरून आपल्याला आपली शेतजमीन फायद्यात आहे का तोट्यात आहे, काही त्रुटी कोणत्या आहेत, विकपट कोणते आहेत, ते कसे बदलले पाहिजे हे समजून येतं. अशा प्रकारच्या नोंदी ठेवण्यासाठी ज्या विविध प्रकारच्या नोंदवह्या आपल्याला शेतीवाडीवरती ठेवायच्या असतात, अशा नोंदवह्या कोणत्या आहेत, त्यामध्ये कोणती माहिती त्या ठिकाणी आपण देत असतो याची माहिती आपण पुढील व्याख्यानामध्ये या ठिकाणी घेणार आहोत.
आता आजचं व्याख्यान आपण या ठिकाणी संपवलेलं आहे. आजच्या व्याख्यानामध्ये तुम्ही पाहिलं त्याप्रमाणे कृषी अर्थशास्त्राची व्याख्या बघितली, कर्ज किंवा पतपुरवठ्याची व्याख्या बघितली, कृषी कर्ज किंवा कृषी पतपुरवठा म्हणजे काय आपण पाहिलं, अल्प मुदत, मध्यम मुदत आणि दीर्घ मुदत हे मुदत विविध प्रकारचे कर्जाचे, शेती कर्जाचे प्रकार पाहिले. किसान क्रेडिट कार्ड योजना म्हणजे काय ते पाहिलं, किसान क्रेडिट कार्डचे फायदे आपण बघितले आणि त्यानंतर आपण भांडवलाची व्याख्या पाहिली आणि 4 विविध घटकांच्या आधारे भांडवलाचं वर्गीकरण कसं केलं जातं किंवा भांडवलाचे प्रकार काय आहेत ते प्रकार या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. तर पुढील व्याख्यान जे आपण घेणार आहे ते शेतवाडीच्या नोंदवह्या आणि त्यानंतर या प्रकरणाची उजळणी आणि त्यानंतर या प्रकरणावर स्वाध्याय कशा पद्धतीने असू शकतो याची जी माहिती आहे ती आपण पुढील व्याख्यानात घेणार आहोत. नेहमीप्रमाणे आजचं व्याख्यान संपल्यानंतर मी तुम्हाला ऑनलाईन 5 गुणांची परीक्षा देणार आहे. या 5 गुणाच्या परीक्षेसाठी सोडवण्यासाठी तुम्हाला जो कोड क्रमांक आहे तो आपण कायम एकच ठेवलेला आहे. तुमचं अडचण नको म्हणून तो म्हणजे 50 कोड दाबून तुम्ही परीक्षेकडे जायचे, टेस्टकडे जा. गो टू टेस्ट असं जो तुम्ही इंग्रजी किंवा मराठी माध्यमातून तुम्ही हाताळत असाल मोबाईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी ते क्लिक करायचं, 50 आकडा टाकायचा, येस म्हणून तुम्ही सबमिट केल्यानंतर बटन त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नपत्रिका दिसते. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ असतो, त्या वेळेत ते तुम्ही पर्याय क्लिक करून ते घ्यायचं आहे आणि परीक्षा संपल्यानंतर आलेला रिझल्ट तुम्ही सबमिट करायचं किंवा जतन करायचं की जेणेकरून तुम्हाला तुम्ही दिलेल्या परीक्षेची किंवा तुमच्या उपस्थितीची नोंद आमच्याकडं होईल. तर पुढील व्याख्यानापर्यंत नमस्ते.